हॅलो फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं तिखा मीठा रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत छोले भटोरे। अशा छान छान रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा। चला तर आपण बनवूया छोले भटोरे रेसिपी। मी इथं छोले भटोरेसाठी मोठ्या वाटीनं 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। ह्या वाटीने त्यामध्ये मी एक अर्धा वाटी रवा घालत आहे। त्यामध्ये थोडा खायचा सोडा घालत आहे, छोट्या चमच्याने 1 चमचा, आणि चवीनुसार मीठ घालत आहे थोडं। थोडंसं तेल घालत आहे। चांगलं आता ह्याला मळून घेऊया, असं तेल लागायसारखं चांगलं एकजीव करून घेऊया हे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचा डो बनवून घेऊया। डो जास्त घट्टही नको, जास्त पातळही नको, मीडियम साईज। आता आपला डो बनवून रेडी झालेला आहे। आता आपण याला अर्धा तास रेस्ट देऊया, आणि तुम्ही वाटलं तर तुम्हाला 6 तास 5 तास पण आधी तिंबून डो बनवून ठेवू शकता। मी हे झाकून ठेवते आता अर्ध्या तासासाठीच। तुमच्याकडे टाइम असला तर 6 तास ठेवू शकता। पीठ भिजेपर्यंत आता आपण छोल्याला रेडी करूया। त्यामध्ये मी तर पाणी गरम करायला ठेवलं आहे। ते कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये 2 टीस्पून चहापत्ती घालूया, आणि अर्धा टीस्पून मी ओवा घालत आहे यामध्ये, टेस्ट येण्यासाठी। परत पचायला इझी जातं हे छोले भटोरे। हे उकळून चहाच्या चाळणीनं शोधून घेऊन त्यामध्ये पाणी घालायचं। मी छोले रेडी करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये घालते थोडा जिरा, आणि हे खडा मसाला घालत आहे। पत्ता, लवंग, मिरे, विलायची घातलेली आहे मी। मी हे कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे। कांद्याची पेस्ट आपण लाल गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया तेलामध्ये। आता मी 2 टोमॅटो पेस्ट करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये काढून, ते घालूया। आता आपण 1 टीस्पून छोले मसाला घालत आहे यामध्ये, आणि लाल मिरची घालत आहे 1 स्पून, 1 टीस्पून। वन टीस्पून मीठ घालत आहे मी। तुम्ही चवीनुसार किती पण घालू शकता, तुम्हाला आवडत तसं। मी ते रात्रीच भिजवलेले आहे 1 वाटी छोले। तुम्ही 5 ते 6 तास पण भिजवू शकता। मी इथे एक मोठा आलू घेतलेला आहे, त्याचे 4 पीस केलेले आहेत, ते घालत आहे।
मी हे चहापत्तीचं पाणी उकळायला यात घालत आहे, ओवा आणि चहापत्ती. मी ते लो फ्लेमवर 4 ते 5 विजिल करून घेणार आहे. आता आपले छोले रेडी झालेले आहे. आपण बघूया काढून कुकर कसे झाले ते. तुम्ही बघू शकता थोडं पातळ झालेलं आहे हे रस्सा. आपण हे आलू मॅश करूया. आता आपण इथं छोले फोडणीसाठी थोडं ते तूप ठेवलेलं आहे, घी ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 मिरच्या घालूया तडक्यासाठी. तुम्ही बघू शकता आपले छोले किती छान झालेले आहेत. हे आपण 5 मिनिट वाफ काढून घेऊया, उकळून घेऊया 5 मिनिटासाठी. आता आपले छोले 3 ते 4 मिनिट उकळून छान थिकनेस आलेला आहे. याला पाहू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत छोले. आता आपण भटोरीला, आपलं भटोऱ्याचं पीठ रेडी झालेलं आहे. अर्धा तास भिजवलेलं आहे. याला झाकून ठेवलेलं होतं, छान भिजलेलं आहे. आता हे तुम्ही बघू शकता. आता याचे छोटे छोटे गोळे करून आपण भटोरी करायला रेडी करूया. असं गोल गोल गोळे करूया आपण असे. आता आपण भटोरे लाटून घेऊया पुरीच्या आकाराचे. तुम्ही गोल साईज नाही तर अंडाकार साईज पण करू शकता तुमच्या आवडीनुसार. त्याला मैदा लावणं लागत नाही, मऊ छान भिजलेलं आहे पीठ. आपण भटोरे तळून घेऊया फुल फ्लेमवर. तुम्ही बघू शकता किती टम फुगत आहेत भटोरे आपले. किती छान झालेले आहेत आपले भटोरे. आपले छोले भटोरे रेडी आहेत. त्यासाठी आपण इथे कांदा कट केलेला आहे, लिंबू वरून घालायचा आहे कांद्यावर, आणि छोले भटोऱ्यासोबत खूप छान लागतो. तुम्ही रेसिपी करून पहा, खूप छान आहे ही रेसिपी. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.